मालवणचा पुतळा कोसळल्याप्रकरणी 15 पानांचा अहवाल सादर करण्यात आलाय। पुतळ्याची योग्य देखभाल न केल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। पुतळ्याचं डिझाइन योग्य नसल्याचंही अहवालामध्ये नमूद केलेलं आहे। पुतळ्याला चुकीच्या पद्धतीने वेल्डिंग केल्याचा अहवाल यामध्ये स्पष्ट करण्यात आलाय। पक्ष फोडण्यात इतकं सरकार व्यस्त असते आणि भ्रष्टाचार अर्थातच त्याच्यात भ्रष्टाचारच झाला ना, नाही तर एवढ्या मोठ्या जे आपलं दैवत आहे त्या दैवताचं काम करताना तिथे वेल्डिंग नीट होत नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे। या सरकारचा भ्रष्टाचाराचाच भाग झाला ना हा। अतिशय भ्रष्ट आहे आत्ताचं महाराष्ट्राचं सरकार आहे आणि त्यांचेच हे काळे कारनामे। मला वाटतं ह्याच्यावर सगळी आम्ही चौकशी करणार आहोत, कारण त्यावेळी देखील आपल्याला आठवत असेल उद्घाटनाच्या वेळी मूर्तीपेक्षा जास्ती हेलिकॉप्टर्स आणि उत्सव मूर्तीवर खर्च झाला होता। ह्याच्यातून चांगलं काहीतरी निघेल असं तिकडचे स्थानिक जे गद्दार आहेत ते म्हणाले होते। आता खोके किती मिळतात ह्याच्यावर त्यांचं लक्ष असेल, पण ह्याच सरकारने भाजपने स्टॅच्यू ऑफ युनिटी जी बनवली गुजरातमध्ये ती पक्की बांधली आहे। मग आमच्याकडे छत्रपतींचं स्टॅच्यू कसं आहे तुम्ही केलं? जर अहवाल आलेला असेल आणि त्याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई करणार आम्ही। एक लक्षात घ्या, गंजलेले जर काय तुम्ही म्हणताय म्हणून सांगतो, त्याच्यामध्ये रॉड टाकलेले असतील किंवा बोगस काम केलेलं असेल, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ही यंत्रणा जी आहे ही फक्त एका यंत्रणेवर फिक्स करून उपयोगाचं नाही। उभाटाच्या काही लोकप्रतिनिधींनी सांगितलं की आजूबाजूच्या परिसराचं टेंडर आम्ही देखील घेतलेलं होतं, त्याच्यामुळे आंदोलन झाल्यानंतर कदाचित ते त्यांच्या लक्षात आलं असेल। पण जो अहवाल आलेला आहे त्याच्यावर जे कोण दोषी असतील त्यावर कारवाई होईल, सरकार कारवाई करेल। तर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आमदार वैभव नाईक यांना पोलिसांनी चौकशीची नोटीस दिली आहे। भ्रष्टाचार असल्यामुळे पुतळा कोसळल्याचा आरोप वैभव नाईकांनी केलाय। आरोपीची चौकशी करण्याऐवजी आम्हाला नोटीस देत आहेत असंही ते म्हणाले। 2 तासामध्ये आपटे आणि पाटील अशा दोघांवर त्यावेळी आरोप झाले होते। त्या 2 आरोपीनंतर कुठलाही एका आरोपीकडे पोलिसांनी चौकशी केली नाही किंवा यामध्ये कोण आहे दोषी याची पोलिसांनी कधी चौकशी केली नाही। म्हणजे पुतळा स्मारक उद्ध्वस्त झाल्यानंतर 2 तासानंतर आपटे आणि पाटील असे 2 आरोपी आहेत, त्यांच्याकडनं पोलिसांनी 3ऱ्या आरोपीकडे 4थ्या आरोपीकडे कोणाने चौकशी केली नाही, कोणा स्टेटमेंट दिले आणि ते लोकांसमोर आणलं नाही। आणि या उलट आम्ही लोकांसमोर ह्या भ्रष्टाचाराचं उघड करतोय म्हणून उलटी आम्हाला नोटीस देण्याचं काम पोलीस करतायत। निश्चितपणे पोलिसांनी किती नोटीस दिल्या, किती कारवाई केल्या तर ते आम्ही शिवाजी महाराजांसाठी आम्ही त्या घेऊ आणि यामध्ये भ्रष्टाचाराच्या पाठीशी कोण आहेत याचा आम्ही उलगडा निश्चित करू। वेल्डिंग नीट झाली नव्हती की नंतर बिघडवली हा विषय राहतोच आणि त्या कारणामुळेच पोलिसांनी आमदार वैभव नाईक उबाटा गटाचे त्यांना तिथे चौकशीसाठी बोलवलंय। चौकशीमध्ये ज्या काही गोष्टी बाहेर पडतील तेव्हा पडतीलच, पण खरोखरच ह्या विषयामध्ये आमदार वैभव नाईक यांचं नाव येणं म्हणजे महाराजांचा पुतळा कोसळला आणि संशयाच्या कारणामुळे वैभव नाईकांना तिकडे पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं, ही खरोखरच लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे।